की त्या लोकांनी हे सगळं कसं माजवलेलं आहे खाली ग्राउंड. थोडं जरी लक्ष दिलं असतं तरी ह्या गोष्टी घडल्या नसत्या. जर फरार 2-2 वर्षापासूनचे आरोपी जर पोलिसांच्या पाठीमागं बसून चहा पाण्याला जाते, एखाद्या ऑफिसमध्ये बसते, तर तुम्ही सांगा ना, तुम्ही चौथा स्तंभ आहेत, तर तुम्ही सांगा हे कसं सुधारणार आहे, परिस्थिती पुढं कशी चांगली येणार आहे. म्हणजे आणि अशा असंख्य गोष्टी आहेत. आज हे गावाचा एकोपा आहे, एक प्रतिष्ठित नागरिक म्हणून गावचा प्रमुख आहे, म्हणून हा सगळ्या गावांनी समाजाने सगळ्यांनी लढा उभा केला. आदरणीय मनोज दादा आले, तिथं बसले, FIR करून घेतला, म्हणून आपण कुठं आज 70 दिवस झाले तरी ह्या भूमिकेत आहेत. नाही तर परिस्थिती अशी आहे, सगळे खोटे गुन्हे आहेत. जे लोक ह्यांच्या हे जे आरोपी आहेत, हेच आरोपी भांडण करायचे, अपहरण करायचे, खंडाण्या मागायचे, आणि जे कोणी अडसर येईन त्याला अपहरण करून मारायचे, हाफ मर्डर करायचे. त्याची केस देखील कुठं झालेली नाही. अशा भरपूर गोष्टी घडलेल्या आहेत. तर या बैठकीच्या माध्यमातून जे गावकऱ्यांना आपल्याला समोर सांगितलं की दिशा काय काय असतील, तर मी प्रामुख्यानं सगळ्या गावकऱ्यांना एकच उपदेश केला, हे सगळं करताना कुठंही जी कायदा सुव्यवस्था आहे त्याला कुठं हात नाही लागला पाहिजे. त्यांना आपण सहकार्य केलं पाहिजे आणि ह्याच्यातनं चुकीचा मेसेज कुठला गेला नाही पाहिजे. आणि आपला जो फोकस आहे तो न्याय हा कुठेही हटला नाही पाहिजे. आरोपीला फाशी झाली पाहिजे आणि आरोपीला फाशी झाल्याशिवाय आज गावकऱ्यांनी सांगितलं की कुणीही थोडंही मागं सरकणार नाही आणि ती भूमिका आमची कायम राहणार आहे. आज मस्साजोगमध्ये गावकऱ्यांनी एक बैठक घेतली आणि गावकऱ्यांनी आता थेट आरपारच्या लढाईचा इशारा दिलेला आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणी न्याय मिळावा यासाठी गावकऱ्यांची बैठक पार पडली आणि प्रशासनाला 25 तारखेपर्यंतचा अल्टिमेटम दिला गेलाय.